नमस्कार. तर आपल्या पोल्ट्री बिझनेस मालिकेतील आजचा 20वा दिवस सुरू आहे. आजचा संपूर्ण अपडेट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर 18व्या दिवशी आम्ही पक्ष्यांना दुसरं व्हॅक्सिनेशन हे पाण्यातून दिलं होतं आणि व्हॅक्सिनेशननंतर पक्ष्यांची तब्येत पण चांगली आहे आणि खाद्य आणि पाण्याचा प्रतिसादही त्यांचा आम्हाला उत्तम मिळाला आहे. शेडमध्ये माशांचा त्रास कमी राहावा म्हणून आम्ही दर 2 ते 3 दिवसांनी लाईज आउट या औषधाचा स्प्रे करत असतो. त्यामुळे शेडचे वातावरण पण स्वच्छ राहते आणि निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते. आज 20व्या दिवशी पक्ष्यांचं वजन तपासलं असता सरासरी 1 किलो वजन आम्हाला मिळालं आहे आणि फक्त 20 दिवसांमध्ये 1 किलो वजन गाठणं हे आमच्यासाठी समाधानकारक आहे. याच्यावरून आम्हाला पक्ष्यांची वाढ ही योग्य दिशेने सुरू असल्याचं दिसून येतं. तसेच शेडमध्ये ड्रिंकर स्वच्छ करताना एक ड्रिंकर आमच्याजवळून ओव्हरफ्लो झालं आणि तिथला खालचा भाग ओला झाला होता. त्यामुळे तो भाग सगळा साफ करून आणि तो सगळा तूस भरून घेतला आणि तो ओला झालेला तूस बाहेर उन्हामध्ये सुकत टाकला, जेणेकरून माशांचा त्रास कमी होईल आणि पक्ष्यांनाही त्याचा त्रास होणार नाही. पोल्ट्रीमध्ये शेड कोरडं ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे या गोष्टीकडे आम्ही विशेष लक्ष देत असतो. आज आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेडवर खाद्याची गाडी आली होती. आज शेडवर खाद्याची गाडी आलेली आहे आणि ते खाद्य खाली करीत आहे. पुढील दिवसांसाठी आवश्यक खाद्याचा जो साठा आहे तो करून ठेवला आहे, जेणेकरून पक्ष्यांना वेळेवर आणि पुरेसा खाद्य मिळण्यासाठी आम्हाला मदत होते. योग्य वेळी खाद्य उपलब्ध असणे हे चांगल्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते. पक्ष्यांची तब्येत चांगली आहे, वाढही समाधानकारक आहे आणि व्यवस्थापनाचे सर्व कामं नियमित आणि वेळच्या वेळी आम्ही पूर्ण करतो. अशा प्रकारे आजच्या दिवसाचं आमचं कामाचं स्वरूप होतं. 20व्या दिवसाचं आम्ही जे वजन घेतलं तर प्रतिपक्षी वजन हे 1 किलो आलेलं आहे आणि हे खूप समाधानकारक असं वजन आम्हाला मिळालेलं आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्याकडे रॅकर करण्यासाठी जे साधनं आम्ही तयार केलेले आहेत त्याची रॅकिंग करताना व्हिडिओमध्ये दाखवेल म्हणून. तर आता पूर्ण शेडमध्ये पक्षी पसरले आहे आणि आम्हाला दररोज रॅकिंग करावी लागते, कारण जेणेकरून तूस चांगला त्याच्यामध्ये जी पक्ष्यांची विष्ठा पडते ती त्या तुसामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होऊन आपलं खतही चांगल्या उत्तम प्रकारे तयार होतं. तर अशा पद्धतीने आम्ही या रॅकरच्या सहाय्याने रॅकिंग करतो रोज. आम्ही रोज रॅकिंग करतो, त्यामुळे तूस हा जाम होत नाही आणि एकदम मोकळा सुटसुटीत तूस असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही. अर्धा तासामध्ये आमचं पूर्ण शेडची रॅकिंग करून होते. आज शेडमध्ये जी गाडी खाद्याची खाली होती त्याच्यामध्ये 85 खाद्याच्या बॅगा आलेल्या आहेत आणि आता आपला पक्षी सध्या प्रतिपक्षी 92 ते 95 ग्रॅमने खाद्य खातो. म्हणजे जवळजवळ 8 ते 9 बॅगा आपल्याला रोजच्या पक्ष्यांना खाद्य द्यावं लागतं आहे. आणि आज शेडमध्ये एकच मर आहे. आपली आतापर्यंत 1 ते 1.5% मरतूक झालेली आहे सगळ्या पक्ष्यांमध्ये. तर आत्तापर्यंतच्या म्हणजे सगळी माहिती जी होती, आपल्या कामाचं स्वरूप जे होतं ते अशा प्रकारे होतं. तर जर ही सगळी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि माहिती जर उपयुक्त असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा.